नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. जळगाव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेणाऱ्या जेठानी देवराणी कजाड, लाखोचे सोन्याचे दागिने जप्त. जळगाव एसटी बसमध्ये चढताना होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत महिला प्रवाशांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या 2 सराईत महिला चोरट्यांना जिल्हा पेठ पोलिसांनी अटक केली आहे. नात्याने जेठानी देवराणी असलेल्या या दोन्ही महिलांकडून तब्बल 1,05,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या 3 चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. जळगावच्या नवीन बसस्थानकावर जळगाव चाळीसगाव बसमध्ये चढत असताना एका महिला प्रवाशाच्या गळ्यातील सुमारे 10 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र आणि कानातील टॉप्स असा एकूण 45,000 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला होता. या प्रकरणी 20 जुलै रोजी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस हवालदार गणेश सिरसाळे, गणेश सोनवणे, महेंद्र पाटील, किरण वानखेडे, तेजस मराठे, कमलाकर बडगुजर, प्रशांत सैताने, अजय अहिरे, अजय सपकाळे, नरेंद्र दिवेकर, महिला पोलीस वैशाली सोनवणे, सुषमा ढमढेरे तसेच नेत्रम शाखेचे मुबारक देशमुख आणि रुस्तुम तडवी यांच्या पथकाने ही कामगिरी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक संतोष सोनवणे हे करत आहेत.